मयुरी क्लासला गेली आहे, जरा KM ला हा डबा नेऊन पोचवशील? चालते की मावशी. कमळे आलोच. आज आपल्याकडे ना एकदम स्पेशल पाहुणे येणार आहेत. कोण? एकदम VIP, म्हणून तुला सांगितलं आवरायला. परबांचं घर हेच आहे ना? येऊ का? या 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 ना. नमस्कार. बसा ना बसा. हो. पाणी आहे. या या. बाय शरू अनु. या या. मॅडम, माझा विश्वासच बसत नाहीये तुम्ही आमच्या घरी आलात. परबांच्या केटरिंग बद्दल खूप ऐकलंय बरं का. आणि परवा पार्टीमध्ये जेवले की सगळं खूप छान झालं होतं. स्वामींची कृपा आहे. आता पण जेवणाची सगळी तयारी झालेली आहे. हा आपली. दे ना, दे ना पाणी दे. लगेच वाढायला घेते. कमी पानं घे. प्रमिला, हा. मी तुझ्या घरी आरामात बसून गप्पा मारत जेवायला आलेली आहे. विवाह सोहळ्याचं केटरिंग तुला द्यायचं म्हणून नुसती चव बघायला आली असं समजू नकोस. हो हो. आणि मी सुद्धा ऑर्डर मिळावी म्हणून वाढणार नाहीये. तर एका आईसारख्या तुम्ही हक्कानी लेकीकडे आलायत असं समजूनच वाढणार आहे तुम्हाला. छान. आता आई म्हणालीस मला, म्हणजे तुझ्या लेकी नाती झाल्या माझ्या. त्यांची ओळख करून दे ना. विसरली. सगळ्यात छोटी आहे ना, ती क्लासला गेली आहे. ही अनुश्री. अगं राहू दे, सुखी राहा. शर्वरी खूप हुशार आहे. मोठी हो. ही बाय आसावरी. हा. हिचं लग्न ठरलंय. हो का? हा. राहू दे, राहू, सुखी राहा. प्रमिला, लेकीबाळींचं करण्यात जे सुख असतं ना, ते असं काही सहजासहजी मिळत नाही. ते नशिबातच असावं लागतं. मला सुद्धा अशा 4-4 नाती असत्या ना, तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजले असते. पण तुझ्या लेकी माझ्या नातीसारख्याच आहेत. तेव्हा त्यांच्यासाठी कधी काही लागलं तरी सांग. मला जे जे शक्य असेल ते मी करीन. हा. खरंय तुमचं मॅडम. मी खूप भाग्यवान आहे. अगं, तू हे मॅडम मॅडम काय करतेस? तू मला मावशी म्हण, आवडेल मला. बरं मावशी. लेकीच्या लग्नाच्या काळजीने ना झोपच उडाली आहे माझी.